नेटवर्कचा इश्यू होतो, मी आधीच सांगितलं होतं. कारण इंडियाचं सिम कार्ड आहे आपलं, सॉरी वायफाय राउटर आहे, आणि ते जिओचं जरी असलं नेपाळ बॉर्डरवरती असल्यामुळं नेटवर्क जास्त काम करत नाही आहे. नेटवर्कचा इश्यू होतो, मी आधीच सांगितलं होतं. आता मागच्या वेळेस कसं ते म्हणतात ना मूवीचा पार्ट टीजर वगैरे, तो टीजर होता मागच्या वेळेसचा लाईव्ह, आणि ते नॉर्मली सहज मी गप्पा मारायचं म्हणून मी आलो होतो. ट्रेलर तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळेल आणि पिक्चर तुम्हाला निवडणुकांच्या वेळेस कळेल. ह्यांनी ज्या रुबाबात सांगितलं की जगभर बातम्या, देशातील 1 नंबर ग्रामपंचायत 70 वर्ष बिनविरोध ठेवली, इतिहासात नोंद झाली, चांगली गोष्ट आहे. पण हे नाही सांगितलं की 70 वर्ष आम्हाला छळलं, तालुक्या गावातील जनतेला आम्ही छळलं, आणि खूप खालच्या पातळीला जाऊन छळण्यात आलेलं आहे, खूप खालच्या पातळीला जाऊन. डॉक्टर साहेब बोलतोय मी. तर त्याच्यानंतर त्यांनी, मी मागच्या लाईव्ह नंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, आणि दाखल केला तो सुधीर काकडे या व्यक्तीच्या मार्फत. सुधीर काकडे हा मूळचा अनगरचा, पण ते म्हणतात ना कमवण्यासाठी काय साधन नसेल, कमवण्यासाठी काहीतरी नोकरी नसेल, काय नसेल, तर माणसाला गाव सोडून दुसऱ्या शहरात जावंच लागतं. साधी गोष्ट आहे, प्रत्येक गावाची ही गोष्ट आहे. मग तुम्ही तालुक्याचे भाग्यविधाते म्हणता, त्याच सुधीर काकडेला अनगर सोडून पुणे जिल्ह्यात दौंड येथे कुटुंब निर्वाहासाठी दौंड येथे राहावं लागतं. मग दौंड येथे पण त्याचं काही कर्ज प्रकरणं काय मॅटर असतील, काय असतील, व्हॉट एव्हर, त्याच्यानंतर एक 15-20 वर्षाच्या नंतर त्याला अनगर गावात पुन्हा वास्तव्यास यावं लागलं. ज्यावेळेस तो अनगरमध्ये परत आला त्याच्यावरती कमीत कमी 20 ते 25 लाखाचं कर्ज होतं. त्याचे व्यवसाय काय आहेत, काय नाहीत, काय नाहीत, कुठल्या गाड्या खरेदी केल्या, कशा पद्धतीने केल्या, काय झालं, हे सगळं मी पुढच्या ट्रेलरमध्ये देईल एप्रिलमध्ये. मी फक्त जास्त वेळ नाही घेणार, शॉर्टकट म्हणजे थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करेन. कारण लोकांचा गैरसमज झाला होता की गायब झाला आहे, अनगरकरांना मॅनेज झाला आहे. मूळ गोष्ट पाहायला गेलं तर अनगरकरांनी अफवा पसरवली, हे बदनामी प्रकरण आहे. बरोबर, बदनामी प्रकरण. गावातल्या लोकांना कसं आहे माहिती का, एक साधी गोष्ट आहे की स्थानिक लेवलला काय आहे की जास्त प्रमाणात अनगर गावातील लोक बाहेर गावीच वास्तव्यास नाही आहेत. काही लोक जास्त करून तालुक्याच्या बाहेर जात पण नाहीत. त्यामुळे त्यांना राजकीय बाबतीत, जगाच्या घडामोडी बाबतीत काहीच माहीत नाही आहे. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल हे झालं की काय म्हणतात, उत्तर कोरिया, तिथं इंटरनेटला सुद्धा बंदी आहे. ते उत्तर कोरियाप्रमाणे झालं. म्हणजे जास्त प्रमाणात जगाच्या घडामोडींची अनगरकरांना माहिती नाहीच. आता हे स्वतःला छत्रपती म्हणून घेणारे, छत्रपती थाटात राहणारे, राजेशाही प्रमाणे वागणूक जबरदस्ती लोकांकडून करून घेणारे ह्या लोकांकडे, ह्यांच्यासाठी माझ्याकडे एकच उपमा आहे. मी ह्यांना औरंगजेबाच्या नजरेने बघतो, आणि खरंच हे मोहोळ तालुक्याच्या औरंगजेब आहेत. लोकांना अण्णाजी पंत म्हणून स्वतःला छत्रपती म्हणवणारे विषय भरपूर आहेत. आता 70 वर्ष छळले म्हणल्यावर 2 आणि 4 लाईव्हमध्ये खेळ संपून कसा चालेल? माझा दर महिन्याला लाईव्ह होईल आता, आणि बऱ्याच तालुक्यातील, जिल्ह्यातून, महाराष्ट्रात, देशातून मित्रपरिवार आहे. सगळेजण बोलतात तुम्ही मराठीत काय बोलता. त्यांना समजून काही गोष्टी मी पुढच्या लाईव्हला हिंदीमध्ये पण बोलणार आहे. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा आहेत की तुम्ही लवकर लाईव्ह या, लवकर आहे. पण लोकांना काय माहिती आहे, तर लोक कोण बोलतं मजेचा भाग आहे, कोण म्हणतं कसा शिवाय देते आपण बघू, हे बघतंय ते बघतंय. आत्ता रिसेंटली कानगरमध्ये 5 ते 6 मुलांवरती खोटी केस दाखल करून ते प्रवरांना अटक करण्यात आली, आणि ते प्रकरण मिटवता ते किती रुपयांना मिटलं हे पुढच्या लाईव्हमध्ये सांगेल. ते प्रकरण गुन्हा दाखल केल्यानंतर, म्हणजे खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यांना. मग लोक मजेचा भाग म्हणून बघतात, पण नालायक लोकांना ह्या कळत नाही ना. मी हे त्यांच्यासाठी करतोय. आज माझ्यावर गुन्हा दाखल, उद्या ते कोर्टाचं प्रकरण मिटवता 1.5, 2, 4 कायदेशीर कारवायांमध्ये, कोर्टाच्या कामांमध्ये किती पैसा जातो, पाण्यासारखा जातो, हे माहिती आहे.
उद्याही माझ्यावरचाही गुन्हा मिटवता मला कमीत कमी नेटवर्क डिस्कनेक्ट होतं आहे. गुन्हा मिटवता नाही म्हटलं तर 2-2.5 लाखाला मलाही फटका बसणार आहे. मग ह्या जनतेला मला एकच सांगायचं, हे मी माझ्या स्वतःसाठी करत नाही, हे तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी करतो आहे. माझा काही स्वार्थ नाही. मी माझ्या धंदापाण्यात, माझ्या नोकरी व्यवसायात मी खूप सुखी आहे. आज मला ह्या राज्यातून त्या राज्यात फिरावं लागतं आहे, स्वतःचं घर वगैरे सोडून. कोणासाठी करतो आहे मी हे जनतेने डोक्यात घेतलं पाहिजे. काही लोक म्हणतात मॅनेज झालं. अनगरकरांच्या पुढाऱ्यांनी काय अफवा पसरवली, हा याच्या सांगण्यावरनं बोलतोय, त्याच्या सांगण्यावरनं. अरे कोणाच्या सांगण्यावरनं बोलतोय, बोला तरी तुम्ही. गावामध्ये हे पण अफवा पसरव, मी वॉचमनचं काम करतो म्हणून. आता मी कशाचं वॉचमन आहे, कोणाच्या वाचवण आहे, शोधा मग तुम्ही. हा पण एक नक्की सांगेल, एक दिवस तुम्हा बापल्याकडनं मी नक्की वॉचमन बनवणार. तुम्हा बापलेकांना मी नक्की वॉचमन बनवणार. तुम्ही गुन्हा दाखल केला, चांगली गोष्ट आहे, पण स्वतः नाही केला. कशी त्याची पण लाज वाटली वाटतं तुम्हाला गुन्हा दाखल करायला. आज कित्येक शेतकऱ्यांच्या केसेस पेंडिंग आहेत, कित्येक अत्याचाराच्या केसेस पेंडिंग आहेत. त्या केसेससाठी एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कधी पोलीस स्टेशनला गेलात का हो? पण ज्या वेळेस मी गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाईव्ह येऊन सांगितलं की ज्याच्यावरती मी बोललो त्याला काय त्रास झाला नाही, आणि तालुक्यात एवढ्या जनतेचे प्रश्न प्रलंबित पडलेले असताना तालुक्याचे चालू लोकप्रतिनिधी यशवंत तात्या माने, आदरणीय यशवंत तात्या माने आणि माजी लोकप्रतिनिधी दुसऱ्या दिवशी मी बोलल्यानंतर मोहोळ पोलीस स्टेशनला चौकशी करायला आले की कुठपर्यंत तपास आहे, काय कसा गुन्हा दाखल झाला, की तपास मोहीम चालू आहे का नाही, ह्या सर्व गोष्टींची चौकशी करायला आले. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची चौकशी करायसाठी वेळ आहे, तालुक्याच्या विकास कामांसाठी तुम्हाला वेळ नाही आमदार साहेब. अजब गोष्ट आहे. बरं तुमची दोन्ही मुलं आले नाहीत, तुमच्यावर प्रेम करणारं तुम्ही लाखो जनता आहे म्हणतात, हरित क्रांतीचे नेते म्हणतात तुम्ही स्वतःला हरित क्रांतीचे नेते म्हणून प्रत्येक भाषणात उल्लेख केला जातो तुमचा. लोकांच्या वावरात कोसळ आणि तुमच्या वावरात हिरवगार आहे. आणि मध्यंतरी अनगरमधील एक व्यक्ती लाईव्ह आली होती, नाव काय त्याचं, थेटे काहीतरी, त्या थेटेचं नाव लक्षात, देवीदास बहुतेक काहीतरी नाव लक्षात, थेटे म्हणून एक व्यक्ती लाईव्ह आली. नेटवर्क डिस्कनेक्ट होत आहे. थेटे म्हणून एक व्यक्ती स्वतःच्या शेतातून लाईव्ह आली. त्या व्यक्तीने जीवाच्या अंतःकरणापासून सांगितलं की शेतीचं असं नुकसान होतं, एवढ्या लाखांचं नुकसान होतं, तेवढ्या लाखांचं नुकसान होतं आहे, आम्ही वीज बिल भरतो, हे ते सोडतं. अहो सरकारचं सोडा हो, स्थानिक अनगर गावात तुम्ही स्वतः सरकार आहेत, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा हे त्यांनीही सांगितलं, आणि सत्य परिस्थिती तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. अख्ख्या अनगर गावातील जवळपास शेतकऱ्यांचा ऊस जळालेला असेल, पण तुमचा ऊस मात्र हिरवागार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आज अनगरकर शेतकऱ्यांना सुद्धा लाईव्ह येऊन सांगावं लागतं, मदत मागावी लागते सरकारकडे. तुम्ही सत्तेत कसे काय 30 वर्ष? तो सरकारला जीवाच्या आकांताने विनवण्या करतोय. थेटे म्हणून एक मुलगा आहे की शेतकऱ्यांना वीज द्या, वीज द्या, वीज द्या, आणि तुम्ही सरळ म्हणजे मला त्याला एकच सांगायचं आहे की पूर्व दिशा तेच आहेत, आणि MSEB बोर्ड गावातच आहे. त्यांचं एवढे स्थानिक लेवलला चालतं, त्यांचे एवढे पॉवर आहेत, म्हणजे काय म्हणतात, व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट आहे. तर त्यांच्या सांगण्यावरून वीज बिल शेतकऱ्यांना आपलं वीज द्यायला पाहिजे होती पाण्याला. मी संबंध तालुक्याने चेक करा, जनतेचा ऊस जळालेला असं, पण ह्यांचा ऊस जळालेला नाही अजिबात. आता बोलत गेलं तर फ्लोमध्ये विषय वाढत जातील. थोडक्यात एवढंच सांगायला आलं होतं की यांनी अफवा पसरवल्या की तो ड्रिंक करून बोलतो. तर प्रथमतः सगळ्यात पहिली गोष्ट, ड्रिंक केल्यावरती माणूस काय असतो, मी ज्या वेळेस बोललो होतो मागच्या वेळेस, तर मी भरपूर आजारी होतो, मला सर्दीने माझं नाक जॅम झालं होतं, आणि माझ्या घरच्यांनाही माहिती मला 12 महिने सर्दीचा त्रास आहे. तर
त्यामुळे मी बोललो होतो. आणि जर ड्रिंक केल्यावर माणूस खरं बोलतो ना. मी रागाच्या भरात बोललो असतो, मला माहिती माझ्याकडे काय ताकद आहे. मी रागाच्या भरात बोललो असतो, काय उकडेस तुकडे, ह्या माणसाने मला माहिती दिली, त्या माणसाने माहिती दिली, तुम्ही कोणाकोणावर अत्याचार केले, मी नाव असेच बोललो असतो, नाव घेऊन बोललो असतो. पण नाही बोललो, कारण मी शुद्धीत होतो ना, हे मला माहिती आहे. आणि ड्रिंक करणं ही माझी खाजगी लाईफ आहे हो. मी आजच नाही, मी एव्हरी टाईम मी ड्रिंक करून सोशल मीडियावरती लाईव्ह येतो. लपवायचं काय, जे आहे ते आहे. पण तुम्ही तुमची खाजगी लाईफ लाईव्ह येवा ना. तुम्ही दाखवा तुमची खाजगी लाईफ लाईव्हवरती येऊन. तुम्ही दाखवा, तुम्हाला कोणी अडवलं आहे. त्याच्यानंतर रिझल्ट काय मिळेल तुम्हालाही माहिती आहे. गावात उगाच पसरवायचं, हा वॉचमनचं काम करतो, हे करतो, ते करतो, बदनामी प्रकरण आहे, 2 दिवसात त्याला उचलून आणू, बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या. पण लोक एवढी नालायक नाही. तो आजकाल एज्युकेटेड मुलं आहेत, त्यांना कळतं तुम्ही तुमचे हातपाय, तुमचे प्रयत्न का, तुमचे जोरात प्रयत्न चालू आहेत. तुमचे नसतील पण तुमचं कार्ट जोरात प्रयत्न करत आहे, कडक कपड्याचं खूप जोरात प्रयत्न करत आहे शोधण्यासाठी. कुठे कुठे काय काय पद्धतीने ट्रेसिंगसाठी प्रयत्न केले, कुठे काय काय दिलं, काय नाही दिलं, बरेच प्रयत्न केले शोधण्यासाठी. पण हाताला काही लागत नाही. ह्या गोष्टीसाठी एक सांगतो, तेल लावलेला पैलवानाचा मथळा वाचा तुम्ही, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हाताला लागतं का नाही. अहो शोधायचं सोडावं तुम्ही, नंबर शोधा फक्त तुम्ही. जवळपास मी खुल्याम सांगतो, अनगर गावातील जवळपास 400 ते 450 लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे. आता लोक म्हणतील की काय झालं, काय नाही झालं. तुम्ही नंबर शोधू शकत नाही, पोचायच्या गोष्टी करताय तुम्ही, लोकांच्या प्रश्न सोडवत नाहीत. आता बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होत्या, जवळपास 8,500 ते 9,000 लोकांच्या अननोन फेसबुकवरती रिक्वेस्ट आल्यात. त्यातल्या 150 ते 200 लोकांच्या मी ॲक्सेप्ट केला. काही लोकांच्या तक्रारी होत्या, काही लोकांच्या प्रॉब्लेममध्ये, काही महिलांचे मेसेज होते, कॉल्स होते की आम्हाला अशी अशी अडचण आहे, यांच्याकडून असा असा त्रास झाला आहे, तुम्ही मदत करा. ठीक आहे, जवळपास अजून 8,000 लोकांचे मेसेज ओपन करायचे बाकी आहेत. रोजच लोक म्हणत आहेत, कधी लोकांच्या अपेक्षा पण आहेत. आपल्या आयुष्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या भागात, आपल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये, आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये काहीतरी विकास कामं होतील, आपल्या पोराबाळांना काहीतरी नोकरी लागेल. उद्या बदल हा काळानुसार अपेक्षित आहे आणि तो होतोच. आणि राजन पाटील, मी तुमचा काळ बनवून आलेलो आहे. बरं मी एक बोलत असेल, मी येडा असेल तुमच्या नजरेत, चला मी येडा म्हणजे YZ मला समजा, YZ समजा. तुमच्याच पक्षातील नेते राव तुमच्यावर एवढ्या कुठल्या लेवलला जाऊन टीका करतात, म्हणजे ते येडे आहेत का? सगळे येडे तुम्ही एकटे शाने का? तुम्ही निवडून दिलेले लक्ष्मणराव ढोबळे प्राध्यापक, माजी मंत्री, माजी आमदार मोहोळ तालुका, सरळ भाषेत उदाहरण दिलं होते. देवांसाठी केलेला केळीच्या शिकरणाच्यात मटणाचा रस्सा ओतायचं काम करताय तुम्ही. या भाषेत ते बोलले. म्हणजे देवासाठी केलेल्या केळीच्या शिकरणाच्या प्रसादात तुम्ही मटणाचा रस्सा ओतायचं काम केलं, हे स्वतः माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब बोलले. सगळेच नेते. आणि तुम्ही एवढंच तालुक्यावरती प्रेम आहे तुमचं, तर तुमच्याच पक्षातली गडबाजी का, तुमच्याच पक्षातील नेते तुमच्या विरोधात का बोलतायत? तुमच्याच भाऊकीतील तुमचे पुतणे असतील, तुमचे कोण भाऊबंदकी असेल, ते तुमच्या विरोधात का बोलतायत? आणि ह्या जनतेला सांगायचं की माझ्या घरच्यांना भरपूर त्रास झाला आहे लाईव्ह नंतर. मी माझ्या भाषेत उत्तर देईल, मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे. ना कुठला नेता आला नाही मला विचारला तुझ्या जामिनाला मदत करू का म्हणून. मला गरज बी नाही आहे, मी एकटा खंबीर आहे. माझ्या मागं काय आहे, ते आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. आता विषय पाण्याचा घ्यायचा झालं तर एक टाईम होता की 2-3 दिवस पाणी सोडत नव्हते, पण माझ्या लाईव्ह नंतर एवढे इफेक्ट व्हायला लागले की आज 2 दिवसातनं 3 टाईम अनगरमध्ये पाणी सोडायला लागले. चांगली गोष्ट आहे, बदल होतोय. कामं करा तुम्ही लोकांची, चांगली गोष्ट आहे. त्रास देऊ नका फक्त लोकांना. आणि
मी सहज आलो आत्ता. बऱ्याच लोकांच्या बऱ्याच दिवसांपासून काही लोक तर रोजच फोन करतायत, मेसेज करतायत, तुम्ही लाईव्ह कधी येणार आहात, लाईव्ह कधी येणार आहात, तुम्ही लाईव्ह या, काय विषय आहेत, काय पुरावे आहेत. आत्ता बऱ्याच लोकांना येड लागलं पुष्पा. काय बोलायचं पुष्पाचं कौतुक. अरे नालायकांनो, मला एकच गोष्ट बोलायची आहे. दक्षिण भारतातील जो प्रदर्शित झाला आता चित्रपट जय भीम, तो पिक्चर बघा. स्वाभिमान काय असतो, लाचारी काय असते, गुलामगिरी काय असते. आणि जय भीम हा साऊथ भारतातील, दक्षिण भारतातील हा मूवी तुम्ही बघा आणि नक्की तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार. एक लढा काय असतो, स्वाभिमान काय असतो स्वतःचा, हे तुम्हाला त्यातून समजेल. आणि राहिला विषय त्याच्यानंतर तुम्ही आत्ता रिसेंटली करंट ह्या सिच्युएशनमध्ये आलेला द काश्मीर फाईल्स बघा. आणि एवढंही मी सांगतोय, ह्या काश्मीर फाईल्स नंतर हॅशटॅग अनगर मोहोळ फाईल्स हा विषय मी चालू करणार आहे. आणि जवळपास 10 ते 20 लाखाच्या गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन संपत्तीवरून जवळपास 4 ते 5-5.5 हजार कोटींची संपत्ती कशी काय आली तुमच्याकडे? कोटींची संपत्ती कशी काय आली तुमच्याकडे? माझा काय खर्च व्हायचा ते होऊ द्या. कोण डायरेक्टर बघायचं, कोण प्रोड्युसर बघायचं, कोणाला कुठलं कॅरेक्टर द्यायचं, नेटवर्क इश्यू डिस्कनेक्ट होतोय सारखं, कोणाला कोणतं कॅरेक्टर द्यायचं. अनगर फाईल्स हा मूवी प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की माझ्या जीवाला काही जरी बरं वाईट झालं, माझा काही अपघात झाला, मला कोणी कुठं मारून, आजपर्यंत झालेलं नाही आहे. मी 11 वर्ष गाव सोडून राहतोय, आजपर्यंत कुठेही काय झालेलं नाही आहे. खाजगी लाईफमध्ये मित्रपरिवारात काय 4 गोष्टी होतात, वादविवाद, पण आजपर्यंत माझ्यावर कुठला हल्ला झालेला नाही आहे, कुठली भांडणं झालेली नाही आहेत, काय नाही. पण इथून पुढे जर काय झालं, प्रथमतः व्यंकटेश राजन पाटील, राजन बाबूराव पाटील दुसरी व्यक्ती, आणि तिसरी व्यक्ती विक्रांत राजन पाटील. माझ्या जीवाला काय झालं तर ह्या 3 व्यक्ती जबाबदार असतील. तुम्ही लोकशाहीच्या बाबतीत मला उत्तर द्या. म्हणजे माझा लढा लोकशाहीसाठी आहे, हक्कासाठी, आमच्या गावातील लोकांच्या स्वतःच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी आहे. आणि या तालुक्यासाठी मी कुर्बान झालो तरी चालेल, माझी तयारी पण आहे तेवढी. पण आज नाही, उद्या 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर ही जनता नाव घेणार. आज ह्या माणसाने आवाज उठवला म्हणून आम्ही सुखरूप आहे आणि आम्ही मोकळ्या श्वासाने जगतोय. माझं हे सगळं जनतेसाठी चाललंय. हो, काय लोक म्हणतात तुझं सगळं व्यवस्थित चाललंय, तुझं आयुष्य व्यवस्थित चाललंय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात, मग काय गरज आहे तुला ह्या गोष्टी करायची? पण आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. कित्येक आया बहिणींनी स्वतःचं कुंकू वाहिलं, तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. त्याचंच आपण काहीतरी देणं लागतो, आपण या मातीचं काहीतरी देणं लागतो, कर्तव्य म्हणून मी ह्या गोष्टी करत आहेत. कारण कसं आहे, ह्यांनी ज्या गोष्टी लहानपणापासून केल्या, प्रत्येक अनगरकर, इवन मी स्वतः देखील ह्यांच्या पापात सहभागी आहे. म्हणजे कसं की लहानपणापासून आम्हाला गावाच्या बाहेरचं काय माहीतच नव्हतं. म्हणजे आपण आता जगाच्या इतिहासाने हिंदू लोकांच्या बाबतीत बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण, शंकर, श्रीकृष्ण, श्री गणेश, हे सगळे देवदेवतं, म्हणजे एक आयडियल पर्सन, देवावरती श्रद्धा. पण ह्या गावात अशी एक प्रथा झाली होती की ह्या परिवारालाच लोक देव मानायचे नाही. अजूनही काही लोक मानतात आणि काही लोकांना जबरदस्ती मानायला भाग पाडलं जातं. म्हणजे गावाच्या बाहेरचं काहीच माहीत नव्हतं. पण मी इतर शहरात शिक्षणासाठी गेलो, तिकडच्या चालीरीती, परंपरा, शिक्षण व्यवस्था, शहरातली शिक्षण व्यवस्था, चालीरीती, बऱ्याच काही गोष्टी बघितल्या. म्हटलं नवीन वाटलं मला काहीतरी, मी नवीन जगात आलो आहे. त्यांच्या पापात मीही सहभागी नाही असं नाही, प्रत्येक अनगरकर आहे. आम्हाला त्या 7 किलोमीटरच्या बाहेरचं काय माहीतच नव्हतं जग.
आणि मग जसं जसं जगाचा अभ्यास करत गेलो, कॉलेज झालं, कॉलेजनंतर परत पर्सनल प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कुटाणे होत असतात, मॅटर प्रकरणं होत असतात, तशी माझ्या आयुष्यात झाली. त्याच्यानंतर जेव्हा मी घर सोडलं, जेव्हा हे 10 वर्ष मी फिरलो, काश्मीर ते केरळ, गुजरात ते पश्चिम बंगाल, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात माझा प्रवास झालेला आहे आणि प्रत्येक पूर्ण देशात माझा मित्रपरिवार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या अनुभवानंतर पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपण लहानपणापासून जे बघितलं आहे, लोकांना झालेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघवण्यासारख्या, न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. काही गोष्टी न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या गोष्टी सतत माझ्या मनाला टोचत राहत होत्या. आणि कालांतराने आता इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून इतिहासाची माहिती युवा पिढीला, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना माहिती म्हणून मराठी असेल, हिंदी असेल, सर्व क्षेत्रात सिनेमे काढले जात आहेत. तर मग त्या सिनेमांच्या माध्यमातून त्या इतिहासाच्या आठवणींना उजाळत देत सिनेमे पाहिले जातात. माझं वाचन चालू आहे, माझं शिक्षण चालू आहे. तर त्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि हा जगाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, जे आपल्या आयुष्यात, मागील आयुष्यात, आपल्या स्वतःच्या गावात जे काही घडते ते खूप चुकीच्या पद्धतीने घडते आणि ती गोष्ट मला अजूनपर्यंत झोपू देत नाही आहे. आणि जोपर्यंत ह्यांची हुकुमशाही मोडत नाही, जोपर्यंत ह्यांच्या संपत्तीचा हिशोब तालुक्यासमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर मी मांडत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझा जीव गेला तरी 72, ह्याने माझ्या घरच्यांना मारलं तरी मला काय त्याची पर्वा नाही. पण मी भविष्याच्या पिढ्यांसाठी करतो आहे. हे माझ्या एकट्याच्या नाही, तालुक्यातल्या आणि अनगर गावातील सर्व कुटुंबासाठी करतो आहे. गुन्हा अजून दाखल झाला, अजून होतील इथून पुढे अजून गुन्हे दाखल होतील, काही फरक पडणार नाही. निस्तारेल मी. जातीचा विषय, पाण्याचा विषय, पैशाचा विषय, प्रॉपर्टीचा विषय, मालमत्तेचा विषय, अत्याचार, नोकरीचा विषय, तरुणांचा रोजगारांचा विषय, शिक्षणाच्या बाबतीत आहे विषय, शिक्षकांच्या बाबतीत आहे, ग्रामपंचायत बाबतीत आहे, महिलांच्या बाबतीत विषय आहेत बरेच. तर ह्या महिलांच्या बाबतीत पण बरेच विषय आहेत. मग ह्या सर्व विषयांवरती मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान, अगोदर किंवा जयंतीनंतर, एक 3 ते 5 तासासाठी एक, मागच्या वेळेस एक नॉर्मल टीजर समजून घ्या तुम्ही, आता एक मूवीचा ट्रेलर समजून, एक ट्रेलरसाठी येतो 3 ते 5 तासासाठी लाईव्ह. त्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण देईल प्रत्येक गोष्टीचं. आणि महत्त्वाची गोष्ट बोलायला झालं, ह्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे प्रसारमाध्यमात बातम्या दिल्या. प्रत्येक गुन्हा चुकीच्या पद्धतीने बातमी आहे. प्रत्येक चॅनलची बातमी वेगळी आहे, पब्लिक रिपोर्टरची पण बातमी वेगळी आहे. आणि ते मोहोळ पब्लिक ॲप रिपोर्टरमध्ये तर अशी बातमी देण्यात आली आहे की पोलीस तपास ही जरी शासकीय प्रक्रिया असली तरी खुद्द अनगरकरच पोलिसांच्या अगोदर त्याचा शोध घेतील. म्हणजे ही धमकी आहे. तुमचं नेटवर्क एवढं मोठं आहे, कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे काय कळालं नाही बा. मग एवढंच तुमचं नेटवर्क मोठं आहे तर तुम्ही गुन्हा का दाखल केला? तर तुम्ही प्रयत्न केले हो, बऱ्याच वेळा प्रयत्न केले, खूप ठिकाणी तुम्ही खर्च केला आहे मला शोधण्यासाठी. मी एवढं सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठल्याही थराला जावा, कितीही नेटवर्क वापरा, तुमच्या नातेवाईक कुठल्या राजकीय क्षेत्रात असतील, प्रशासकीय खात्यात असतील, मी कोणाच्या हाताला लागणं शक्य नाही. आपण एवढं सांगतो, येत्या काही दिवसात अनगर नगर पंचायत निवडणुकांच्या दरम्यान मी स्वतः अनगर गावात माझ्या घरी राहायला येतोय. शोधायची काही गरज नाही, मी स्वतः येतोय राहायला. राजकारण, राजकीय पक्ष हा माझा काही पेशा नाही आहे. मी माझ्या नोकरी व्यवसायात सुखी आहे. हा पण लोक जीवाच्या आकांताने मेसेज करतात, कॉन्टॅक्ट करायचा विविध माध्यमातून प्रयत्न करतात, तक्रारी घेऊन येतात. त्या लोकांना हे पण सांगायचं, तुम्ही खुल्याम बोलायचं धाडस पण ठेवा. ज्यावेळेस मी तुम्हाला मदत करेल त्यावेळेस समोर येऊन बोला. मीडियाच्या असेल, प्रशासनाच्या समोर असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. मी सहज सांगायला आलो होतो की माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं आणि आज लाईव्ह संपल्यानंतर
काही पुरावे आहेत. जसं मी बोललो मग काश्मीर फाईल्स, तसं अनगर फाईल्ससाठी काही खर्च व्हायच्यात होते, पण ॲज इट इज कॅरेक्टर उभा करून जे 70 वर्षात घडलं ते तासात दाखवणं शक्य नाही आहे. पण तरी कमी कालावधीत ते कसं चित्रपट प्रदर्शित करता येईल अनगर फाईल्स याचा मी प्रयत्न करतोय. आणि मूळ मुद्दा काय की हे बोलतात अपशब्द वापरले, बऱ्याच गोष्टी केल्या, ह्या त्या केल्या. अरे मी स्वतः मान्य करतोय की मी दिवाळीमध्ये मी तुम्हाला शिव्या दिल्यात आणि तुम्ही त्या लायकीचे आहेत म्हणून मी तुम्हाला शिव्या दिल्या. एक साधी गोष्ट, जास्त बोलणार नाही, साधी गोष्ट, मला जास्त वेळ घ्यायचा नाही. एक साधी गोष्ट की तुम्ही वाढदिवस हा कौतुकाचा सोहळा असतो. मुलाचं कौतुक करण्यासाठी जवळपास 4 ते 5 हजार जनता जमा झाली तुमच्या गावात. म्हणजे मी पण त्याच गावातला आहे आणि हसायचा भाग सांगतो की वाढदिवसा दिवशी मी स्वतः त्या गावात होतो, याचा पुरावा पण देईल मी तुम्हाला. आणि त्या गावात 4 ते 5 हजार पब्लिक जनता जमा झाली तर एक कौतुक करायची गोष्ट असते ना, की कौतुक करायचं मुलाचं. बाबा एवढी लोक प्रेमापोटी आली शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी, मग लोक माईकवरती सभेत तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. कौतुक राहिलं बाजूला, मला साखर आहे, माझ्या ह्यांना साखर आहे, माझ्या परिवाराला साखरेचा त्रास. अहो साखर मला बी आहे हो, माझ्या घरच्यांना पण आहे, साखरेचा त्रास मला पण आहे. कौतुक राहिलं बाजूला, माझ्या वडिलांना सांभाळून घेतलं, मला सांभाळून घेतलं, माझ्या पोरांनाही सांभाळून घ्या. म्हणजे आता का दुधाच्या बाटलीनं दूध पाजावं त्यांना आम्ही? अहो तुमचे नातू 4-5 वर्षात, अजून 4-10 वर्षात, 4-8 वर्षात लग्नाला येतील, तरी तुम्ही म्हणताय माझ्या मुलांना सांभाळून घ्या. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे तुमचं, तुम्ही म्हणताय सांभाळून घ्या. काय चुकलं असेल तर माफ करून घ्या म्हणताय. काय चुकलं ते तालुक्याला सांगा की. तुम्ही म्हणता चुकलं असेल तर माफ, चुका पोटात घाला म्हणता. काय चुकलं ते तालुक्याला सांगा की तुमच्या पोरांचं. तुम्ही म्हणताय की मला सांभाळला तसं, माझ्या वडिलांना सांभाळा तसं, माझ्या पोरांना सांभाळा. बरोबर आहे, आम्ही तुम्हाला सांभाळतच बसलो आजपर्यंत, सांभाळतच आलो. ही गावातील अनगर गावातील जनता, तालुक्यातली जनता सांभाळतच आली आहे. मग तुम्हाला आम्ही सांभाळत बसलो, मग गावाला कोणी सांभाळायचं? साधा प्रश्न, सरळ प्रश्न आहे. गावाला कोणी सांभाळायचं? तुम्हाला सांभाळण्याच्या नादात विकास हा बाजूला राहिला. तो विकास काय अजून जन्माला आलेलाच नाही आहे. त्या विकासाचा जन्म कधी होईल? जेव्हा तुमची हुकुमशाही मोडेल. आणि तुम्हाला सांभाळायच्या नादात तुम्ही स्वतःच्या गावाचा विकास नाही केला आणि तुम्ही तालुक्याचा काय करणार आहे हो? एक शॉर्टकट, म्हणजे एक थोडक्यात घ्यायचा प्रयत्न करतोय मी. सविस्तर स्पष्टीकरण मी पुढच्या महिन्यात देईल. आणि ह्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मला आग्रह नका करू सारखं लाईव्ह या म्हणून. मी येणार आहे, मी टप्प्याटप्प्याने येणार आहे. जवळपास 200 पानांच्या ज्या वह्या असतात, क्वायर वही, ज्या 200 पेजेसच्या नोटबुक क्वायर वही असतात, त्या जवळपास 70 ते 80 वह्या माझं लिखाण काम करून लिहिण्यामध्ये गेलेल्या आहेत. की काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, कसे मुद्दे मांडायचे, कुठले विषय आहेत. जवळपास 128 विषय आहेत आणि प्रत्येक विषयावर 1-2 तास बोलण्यासारखं आहे. मग मी दर महिन्याला 15 दिवसाला, 4 महिन्याला लाईव्ह येईल. पुढच्या महिन्यात बऱ्याच गोष्टी. आणि एवढंच तुमचं म्हणजे काय म्हणतात तुम्ही, भाग्यविधाते, स्वयंघोषित भाग्यविधाते आहेत. एवढं आता स्वयंघोषित आहेत हे आमच्या विचारातून. तुम्ही खरंच मनापासून भाग्यविधाते आहेत, मग जवळपास शेकडो परिवारांना अनगर सोडून इतर गावात जगण्यासाठी का जावं लागलं हो? का जावं लागलं? शेकडो परिवारांना अनगर हे गाव सोडून का जावं लागलं बाहेर? तुमची पोरं दंड थापटतेत. ए दाऊद देख मना सूर्य दरी गरी में आके नीचे खडा आहे, दम येतो आनीचे, ती बी गर्दीत घोळक्यात, ती बी मोहळच्या चौकात. काय तुम्ही स्टेटस टाकताय, काय डायलॉग मारताय? अहो पवार साहेबांना मला एकच सांगायचं आहे की खरंच
आता कसं आहे, वरिष्ठांच्या लोकांना माहीत नाही की स्थानिक लेवलला काय होतं. वरिष्ठ लोकांना माहीत नाही स्थानिक लेवलला काय होतं. वरिष्ठ येतात, म्हणतात कोणाचं महत्त्व कमी होत नाही, काय होत नाही. अरे एक कळायचं की सर्वपक्षीय लोक एका तालुक्यात राहतात. प्रत्येक तालुक्याची हीच गोष्ट आहे. पवारसाहेब हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, काही शेतकऱ्यांच्या विचारांनी जाणते राजे आहेत. मग अडचणीच्या काळात एकटे राजन पाटील त्यांच्या मागे उभे नव्हते ना. समस्त तरुण वर्ग होता, शेतकरी वर्ग होता, नोकरदार वर्ग होता. मग तुम्ही एकट्या व्यक्तीला जयंत पाटील साहेब कसं काय श्रेय देता? जर महत्त्व कमी होणार नाही म्हणताय तुम्ही, मग एकाच पक्षातील लोक त्यांच्या विरुद्ध तुमच्याच पक्षातील लोक का आवाज उठवत आहेत? फार शब्द नाहीत त्या गोष्टी बोलायला. एवढ्या पातळीवरती जाऊन तुमच्या माजी लोकप्रतिनिधींची टीकास्त्र सोडलं जातंय. जयंत पाटील साहेब, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की स्थानिक लेवलला काय गोष्टी होतात. तुम्ही कधीतरी पक्षाच्या दौऱ्यानिमित्ताने, लोकांच्या विकासाच्या बाबतीत, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत तुमचा गाव भेट दौरा असेल, राज्यभर दौरा असेल, प्रदेशाचं पद असल्यामुळे, मंत्रीसाहेब असल्यामुळे जनतेच्या प्रश्नात तुमचा दौरा होणं साहजिक आहे. पण ॲक्च्युअल स्थानिक लेवलला काय होतं आहे आणि एकाच टायमाला तालुक्यातील सर्व नेते मंडळी एक तुमच्याच पक्षातील तुमच्या मोठ्या नेत्याच्या विरोधात का आवाज उठवतात? याच्या मागं काहीतरी कारण असेल ना. माझा एकट्याचाच विचार नाही आहे हा. म्हणजे तुम्ही श्रेय देताय, पण त्याच्या मागं लोक एवढं बोलतायत, मग तुम्ही हा पण विचार करा ना. एकट्या व्यक्तीला श्रेय देऊ नका. एकट्या व्यक्ती तुम्ही म्हणताय कोणी कितीही काय भुकलं तरी ह्यांचं महत्त्व कमी होणार नाही. येत्या निवडणुकात कळेल कोणाचं महत्त्व कमी होणार आहे का काय नाही. येत्या निवडणुकात कळेल. म्हणजे बोलायचा भाग असतो ना की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. जयंत पाटील साहेब समस्त शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, नोकरदार वर्ग, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, सर्व लोक पवारसाहेबांच्या मागं, त्यांना मानणारी लोक त्यांच्या मागे उभी होती. हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. मग तुम्ही एकट्या व्यक्तीला श्रेय देऊ नका. आणि देताय तर त्याच्या मागं ही चौकशी करा की त्या व्यक्तीने किती लोकांचे संस्कार उद्ध्वस्त केलेत, किती कुटुंब त्यांचं गाव सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यास गेलेत जगण्यासाठी. ह्या गोष्टींचाही तुम्ही अभ्यास करा. मी थोडक्यात घेतोय, सविस्तर काय आहे ते एप्रिल महिन्यात तुम्हाला समजून जाईल सगळ्यांना. बऱ्याच लोकांनी आग्रह केला. आणि ते कुठलं तरी नवप्रभात का काहीतरी, हुमा मेडिकल या बातमीचे प्रायोजक म्हणून सोलापूर लोकप्रधान न्यूज, ह्या न्यूजवरती त्यांनी बातमी दिली. अरे बातमी अशी दिली, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक काय, जसं काय मी ह्यांचा मर्डर केला आहे. मला काय कुठली प्रसिद्धी नको आहे, मला राजकारणात यायचं नाही आहे, आणि मला भाग पण पाडू नका. मला कुठलं हव्यास नाही आहे. मला कोणाकडनं, मला तुमचा एक गैरसमज आहे की मला हा नेता बोलायला लावतोय, तो बोलायला लावतोय. अरे मी माझ्या जन्म दिलेल्या वडिलांचं ऐकत नाही, मग मी त्यांचं काय ऐकू? तुमचा गैरसमज तो पहिला काढून टाका. मला कोणी पैसे देत नाही, काय गरज नाही. मी आजच नाही, लहानपणापासून 2004 साली आमदार साहेब तुम्ही जेव्हा उमाकांत गुरु हे अनगर गावचे अनगर सिद्ध महाराजांचे मंदिरातील पुजारी आहेत, तर तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे सल्ले घेता. तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार बातमी दिली, उमाकांत गुरव यांची भविष्यवाणी. ती बातमी आहे माझ्याकडे. आमदार 1000 मताधिक्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. तुम्ही त्यांचाच सल्ला घ्या. तुमचा काळ आलाय का नाही ते, का मी सापडेल का नाही ते एकदा सल्ला घ्या त्यांचा. भविष्यावर तरी विचार करताय. अरे थोडं तरी लाज वाटवताय रे तुम्ही. मी जोपर्यंत गावात होतो तोपर्यंत अनगरमध्ये, ते आता शहरांमध्ये कसं असतं, 20 रुपये लिटर, 30 रुपये लिटर पाण्याचा जार. आज अनगरकरांना पाणी, पिण्याचं पाणी विकत घेऊन प्यायची वेळ येते. म्हणजे ही किती दुःखाची बाब आहे. अनगरकरांना पिण्याचं पाणी हे विकत घेऊन प्यावं लागतं. चेक करा तुम्ही, कितीतरी पाण्याचे प्लांट्स वगैरे असतील गावात पाणी विकणारे लोक. हा पण हे पण बघा तुम्ही, ह्यांच्या घरात पाण्याची टाकी किती लिटरची आहे. गावात लोकांच्या घरात पाणी नसताना एक काळ होता, 8-8 दिवस पाणी येत नव्हतं.
पण ह्यांच्या घरात जवळपास 50 ते 60 हजार लिटर एवढा पाणी साठा होईल एवढी मोठी टाकी आहे. घरात लोक किती? 5. काय बोलायचं? पाणी संपलंय, कारखान्यावर फोन लाव, टँकर बोलव, टँकर भरून पाणी घेऊन ये. अरे कोणाच्या तरी घरी कोणाची तरी लेकी बाळ काय म्हणतात गरोदरपणासाठी आलेली असते, पाण्याची सोय नाही, काय धावपळ होते लोकांची पाण्यासाठी. मी स्वतः मैल माझ्या घरी राहत असताना मी 5-5 किलोमीटर सायकलवर जाऊन पाणी भरलेलं आहे मी. तुम्ही हरित क्रांतीचे नेते म्हणताय, भाग्यविधाते म्हणताय, झंझावात म्हणताय. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी पुढच्या लाईव्हला देणार आहे. एक थोडक्यात सांगायसाठी मी आलो होतो तुम्हाला आत्ता. मी जास्त काय सिरियस विषय नाही आहे आत्ता. मी आत्ता जास्त काय डीपमध्ये बोलणार पण नाही आहे. ते बरेच लोक म्हणतात गप्प का बसलाय, शांत का झालाय, कुठं काय पकडलंय का, कोणी पैसे दिलेत का, कोणी काय केलंय का. जे लोक गावातील मला भेटून गेलेत, आपल्या भागातील असतील, सोलापूरमधील असतील, मोहोळमधील, त्या लोकांना माहिती मी काय आहे काय नाही, मी काय कमवलंय काय नाही. मी माझ्या स्वतःच्या जीवावर आहे. तुम्ही ज्या भाषेत मला उत्तर द्यायचा, प्रत्युत्तर, सामना करायचा बघचाल त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल एवढं मात्र नक्की. आणि मी अजून पुन्हा एकदा सांगतोय की मला काही झालं तर व्यंकटेश राजन पाटील, राजन बाबूराव पाटील, विक्रांत राजन पाटील हे 3 व्यक्ती माझ्याबद्दल काय घात झाला तर हे 3 व्यक्ती जबाबदार असतील. आणि पोलीस महासंचालक साहेबांना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना म्हणजे पत्र तयार करून ठेवले पण मी पाठवलं नाही. पाटील साहेब मी बोलतोय, नरखेडकर बोलतोय, मी टेन्शन नका घेऊ तुम्ही. म्हणजे लोक म्हणतात रोज लाईव्ह म्हणजे रोज लाईव्ह याचं कारण काय मला तेच कळत नाहीये. हा TV सिरियलचा शो आहे का? माझा अभ्यास चालू आहे, माझं लिखाण चालू आहे, माझं रोजचं सर्चिंग चालू आहे की आणि रोज मला खबरी माझ्यापर्यंत, सर्व माहिती माझ्यापर्यंत यायच्या मार्गातून कशी येते. आणि हा वाढदिवस सोहळा कसा झाला, कसे पैसे गोळा केले, काय झालं, कसं झालं नक्की, त्याच्यानंतर तुम्ही कुठे काय चर्चा केली, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि एवढं सांगतो, आता तर तालुक्यातली जनता तर काय आधीपासूनच घाबरत नाही. पण पुढच्या लाईव्हनंतर अनगरमधलं 4 वर्षाचं पोरगं मान वर करून चालणार, कोण मालक ह्या भाषेत बोलणार, एवढ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे मी. तुम्ही जे काय तुमच्या पूर्वजांनी आजापंजांनी केलं ते तुम्हाला जमलं नाही सांभाळायला. रुबाब, माज, मस्ती, गुरमी ह्याच्यातच तुम्ही गेलात, अय्याशी करण्यात. कोणाच्या जीवावर आहे? ह्या सगळ्या जनतेचाच पैसा आहे. तुमचं इन्कम सोर्स कुठून आहे नक्की, काय आहे, कशा पैशांचा खर्च होतो, कसा वायफळ खर्च होतो, कुठून येतं, काय होतं आणि कुठल्या खालच्या पातळीला जाऊन पैसे कमवले जातात, ते संदर्भासहित मी एप्रिल महिन्यामध्ये सांगणार आहे. तोपर्यंत माझ्या जीवाला जर काय झालं तर माझ्या सगळ्या भावंडांना, नातेवाईकांना आणि ह्या समस्त तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो, मला जीवाला काय बरं वाईट झालं तर ह्या बाप लेकांवर गुन्हे दाखल करा. तालुक्यासाठी मी कुर्बान व्हायला तयार आहे, पण माझी कुर्बानी वाया जाऊ देऊ नका. तसं काय होणारच नाही हो. पण एक उद्याचा दिवस कुणी बघितलाय, एक बोलायचा भाग, आणि उद्या काय म्हणून एक सांगतोय मी तुम्हाला. कारण ऑलरेडी काही लोकांच्या बाबतीत त्यांनी तसं केलेलं आहे. यांच्या विरोधात कुणी आवाज उठवला की त्यांनी त्यांना थंडगारच केलेला आहे. आणि मृत व्यक्ती बद्दल तो आता तुमचं ते काय गुन्हा होता मध्यंतरी, काय म्हणतात आता, एक त्यांना सांगायचं आहे, निर्दोष मुक्तता झाली तुमची, जामीन मिळाला तुम्हाला. पण एक तुम्हाला माहीत नसेल कायदेशीर बाबतीत, जोपर्यंत एखाद्या मृत्यू प्रकरणात असेल, हाफ मर्डर असेल, कुठलीही केस असेल, जोपर्यंत त्याचा मुळापर्यंत केस नील होत नाही, गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही, केस क्लोज होत नाही. एवढंही लक्षात ठेवा,
शिवसेना नेते स्वर्गीय पंडितजी देशमुख साहेब यांची केससुद्धा मी रिओपन करण्याच्या तयारीत आहे. अहो श्याम भाऊ, आई तुळजाभवानी आहे आपल्यासोबत, आपल्या जीवाचं बरं वाईट होणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे आणि त्यांची तेवढी ताकद पण नाही. मी त्या भाषेत उत्तर द्यायला समर्थ आहे, पण एक सांगितलेलं बरं असतं ना हो. आणि त्या लोकांना एक सांगायचं, आज गावातील अत्याचार कमी व्हायला लागलेत. गावातील लोक, अहो एवढ्या तालुक्यातील मायबाप जनतेचे, अनगर गावातील माता भगिनींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यांची कामं व्हायला लागली, त्यांना वेळेवर पाणी वगैरे मिळायला लागलं, लोकांची कामं व्हायला लागली. त्या लोकांचे त्यांचं सोडावं. कुठल्या आईला वाटतं स्वतःच्या लेकराचं वाईट व्हावं? माझ्या आई बहीण रात्रदिवस प्रार्थना करत असतील आमच्या लेकराला सुखरूप ठेव, आणि तमाम तालुक्यातील माता भगिनीसुद्धा प्रार्थना करत असतील आमच्या भविष्यासाठी हा आवाज उठ. मग त्यांच्या प्रार्थना कामी येतात. मग ह्यांना आलायक लोकांच्या नजरा माझ्यापर्यंत कशा काय पोचतील? त्या आशीर्वादच मला काफी आहेत. बदल घडणार आणि काळानुसार घडणार. मग तालुक्यात दुसरा कुठल्याही पक्षाचा नेता येऊ, कुणी येऊ, बदल हा होणार. आणि आम्ही संबंध तालुक्यातली जनता त्या नेत्याच्या मागं लावून लोकांची कामं करून घेऊ तालुक्यातील विकासाची, की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, कमी पैशात शिक्षण, कमी पैशात म्हणण्यापेक्षा मी सरळ म्हणतोय की फ्रीमध्ये शिक्षण झालं पाहिजे, फ्रीमध्ये दवाखाना झाला पाहिजे. बऱ्याच गोष्टी, सगळ्याच गोष्टी जनतेच्या बाबतीत योग्य झाल्या पाहिजेत. जसं नरखेडमधील नेते राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील बोलले की मोहोळचा विकास मोहोळची बारामती का नाही झाली 30 वर्षात, ती सुद्धा होईल. तुमच्याच पक्षातले नेते राव तुमच्यावर एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करताय. म्हणजे सगळी येडेन तुम्ही, तुमचं काहीतरी चुकत असेल ना. मग कसं तुम्ही स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून, ह्याच्या त्याच्या तक्रारी करणं, हे करणं ते करणं सगळं सोडा. अजूनही वेळ गेलेला नाही आहे. आणि मला लगेच रिपोर्ट मिळतो, म्हणजे माझ्या वैयक्तिक लेवलला माझं काहीतरी आहे मित्रपरिवार, कुठून ना कुठून कळतं. तुमच्या हालचालीवर माझंही लक्ष आहे, जसं तुम्ही लक्ष ठेवून आहेत. माझ्या कानापर्यंत काय आलं, मला काय होतंय काय नाही होतंय, सगळ्या गोष्टींची खबर आहे. नेटवर्क डिस्कनेक्ट होते सारखं. मी पुढच्या लाईव्हला डिस्कनेक्टचा इश्यू नाही येऊ देणार. प्रॉपर लोकेशन, प्रॉपर सिटीमध्ये जाऊन दुसऱ्या राज्यातच असेल लाईव्हला. कारण मला माहिती आहे ह्यांनी माझा आवाज दाबला तर इथून पुढे 30-40 वर्ष तरी अनगरमधून परत कोण आवाज नाही उठवणार, एवढंही मला माहिती आहे. अहो तुम्ही सरळ म्हणताय की आता गुन्हे दाखल केले, वेगवेगळ्या पद्धतीने केले. कसं, एका गुन्ह्यात वेगळंच सांगितलं त्यांनी, आक्षेपार्ह पोस्ट टाकली लाईव्ह येणार आहे, माझी बॅटरी लो होती, आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून. आता काय आक्षेपार्ह पोस्ट टाकली ती मला मीडियाने दाखवावी, प्रसारमाध्यमांनी दाखवावी. तालुक्यात काय घडतं नाही काय, काही घडलं तर प्रत्येक तालुक्यात पत्रकारसुद्धा यांना बांधील आहेत. मला इतर तालुक्यातून बातमी द्यावी लागते. वाईट वाटतं. तालुक्यातील पत्रकार झोपलेत काय? बऱ्याच गोष्टी आहेत. चला, मी सगळं एप्रिलमध्ये तारीख डिक्लेअर करून मी सांगेल व्यवस्थित पद्धतीने. मी सगळं संदर्भासहित तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देईल. आणि ह्या तालुक्यात पुन्हा एकदा रामराज्य येईल. रावणाचं, औरंगजेबाचं, रावण जाऊ दे, रावणाची उपमा देश नाही, रावण खूप महान होता अभ्यास केला तर, रावणाची लायकी पण नाही आहे. हे एक प्रकारचे औरंगजेबच होते. या औरंगजेबाचं राज्य मिटवण्यासाठी संबंधित तालुक्यांनी एकत्रित येण्याचं गरजेचं आहे. आणि सर्वपक्षीय लोक आता एक झालेले आहेत. सर्व लोकांनी एकत्र या आणि यांची हुकुमशाही आपण मोडीत काढू लवकरच, एवढीच अपेक्षा करतो ह्या जनतेकडून. आवाज तर कोण दाबू शकणार नाही श्यामभाऊ, आपण बोलूया सविस्तर नंतर. तर यांची या औरंगजेबाची मोहोळ तालुक्यातील माजलेल्या औरंगजेबाची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी संबंध तालुक्यातील जनतेने सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करावं व निवडणुकीच्या माध्यमातून ह्यांना उत्तर दाखवून ह्यांचं काय आहे ॲक्च्युअलमध्ये रिअल फॅक्ट ते त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ह्या जनतेने, एवढीच अपेक्षा करतो.
आणि ती दाखवतील. आणि राजन पाटील आणि तुम्ही तुमच्या दोन्ही सुपुत्रांना मी एकच सांगू इच्छितो, तुम्हाला लढायचं आहे ना, तुम्ही एवढेच एकनिष्ठ प्रामाणिक धुतल्या तांदळासारखे आहेत ना, लोकशाही पद्धतीने लढा. माझ्या विरोधात तालुक्यात असेल, आपल्या स्वतःच्या गावात असेल, तुम्हाला मतदानातून कळेल तुम्ही चुकीचे आहेत का मी चुकीचा आहे, की तुमच्या पक्षातील नेते चुकीचे आहेत, हे तुम्हाला मतदानातून कळेल. आणि येत्या नगरपंचायत निवडणुकीला मी वैयक्तिक तुमच्या विरोधात पॅनल लावतोय. वैयक्तिक बिनविरोध होईल ह्याची विसरून जावं, तर मी बिनविरोध होईल. संबंध महाराष्ट्रातून गर्दी काय असते तुम्ही म्हणता ना, स्टेटस टाकतात तुमची, त्या फालतू गोष्टींकडे लक्ष देत नाही. गर्दी काय असते, काय ताकद दाखवायच्या वेळेस मी दाखवेल. पण मी स्वतः वैयक्तिक अनगर नगरपंचायतला मी पॅनल लावत आहे. जास्त काय वेळ घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया महिन्यात. चला, धन्यवाद.